नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. काय तुमच्या घरीसुद्धा पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी झटपट बनवायचे आहे, तर चला मग आज आपण कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही न बनवतासुद्धा झटपट तयार होणारे छोले मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. येथे मी एका पॅनमध्ये 1 ग्लास पाणी घेतले आहे. आता आपण या पाण्यामध्ये 1 टीस्पून चहा पावडर टाकून हे पाणी चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत. येथे मी 1 वाटी काबुली चण्यांना रात्रभर भिजत ठेवले होते. आता आपण हे काबुली चणे कुकरमध्ये टाकून घेऊ. काबुली चणे कुकरमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये उकळून घेतलेले चहा पावडरचे पाणी टाकून घेणार आहोत. चहा पावडरचे पाणी कुकरमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हा कुकर गॅसवर ठेवून घेणार आहोत. आता आपण या कुकरमध्ये अर्धा इंच किसून घेतलेले अद्रक, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 2 मीडियम साईजचे कट करून घेतलेले कांदे. कांद्यांना कापताना खूप जास्त बारीक असे कापण्याची गरज नाही. आता आपण यामध्ये कट करून घेतलेले 2 मीडियम साईजचे टमॅटो टाकून घेणार आहोत. टमॅटोंनासुद्धा मी अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले आहे. आता आपण यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊ. 2 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची, 1 दालचिनी, 2 लवंग, 2 मिऱ्या. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कुकरला झाकण लावून या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आता आपण हा कुकर थंड करून घेणार आहोत. आता आपला कुकर थंड झाला आहे. तुम्ही पाहू शकता आता आपले छोले, टमाटे व कांदा चांगल्या प्रकारे शिजले आहेत. आता पुन्हा एकदा आपण हा कुकर गॅसवर ठेवून 5 मिनिटांपर्यंत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 5 मिनिटं हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हा गॅस बंद करून घेऊ. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी येथे मी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेलामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकून घेत आहे. तुम्हाला साजूक तुपाचा वापर करायचा नसेल तरी चालेल. आता आपले तूप व तेल चांगल्या प्रकारे गरम झाले आहे. आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरे टाकून घेऊ. जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये हिंग टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून एव्हरेस्ट मटण मसाला. मटण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही छोले मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण या मसाल्यांमध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत. आपले मसाले जळू नये व चांगल्या प्रकारे तळले जावे यासाठी आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेतले आहे. आता आपण हे मसाले 1 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 1 मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले छोले टाकून घेणार आहोत. छोले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 ते 3 मिनिटांपर्यंत हे छोले मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. याआधीसुद्धा मी छोलेंच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. छोले 2 ते 3 मिनिटांपर्यंत मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये छोले शिजवताना वापरलेले सर्व पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून किचन किंग मसाला टाकून घेणार आहोत. किचन किंग मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या भाजीला 5 ते 6 मिनिटांकरता चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. 5 ते 6 मिनिटांनंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ.
आता आपली कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही न तयार करता सुद्धा झटपट तयार होणारा छोले मसाला बनून तयार आहे. छोले मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. छोले मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.